इथे आता आपल्याला दगडांचा काम दिसतोय बघा व्यवस्थित. हा बोला ना भाऊजी. हो हो चालेल. बघा आता हे ना, हा एक नजारा खूप चांगला आहे. इथे दोन भागाचेच आहेत ते मोठे मोठे दगड. इथून खाली एक झाड आहे, इथे दरी आहे. म्हणजे ज्यावेळी आता चौथीपासून जो इतिहास आपण शिकलोय, जो वाचलाय ना, इथं आल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी अशा जागृत होतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मावल्यांनी काय केलं असेल, कसं केलं असेल, हे गड किल्ले, हे असे डोंगर, हे झाडे सगळे बघितलं ना की तो इतिहास चौथीपासूनचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपोआप डोळ्यासमोर येतो. हे बघा हा झाड, इथे समोर आपल्याला बांधकाम केलेलं म्हणजे वेळेत कसं बुरुज रचलेलं आहे बघतो. इथे आता आपल्याला शिडी बनवलेली किंवा आता आपण लावलेली शिडीमध्ये पूर्वी जी नाही आहे ती, पूर्वी दुसरीकडून रस्ते होते, त्या बाजून बघू आपण ते. आता वर जाऊ आपण. ते आपण शिडीवरून चढलो, खाली शिडी आहे. तर इथून जाऊ आपण. हा वनईचा झाड आहे माझ्या मागे, बुवा आहेत मागे. या बुवा काळजी घेतात माझी भरपूर. तुम्ही झाला, तुम्ही पिशवी नका घेऊ, पहिला तुम्ही झाडा. थोडा बुवांचा जीव आहे माझ्यावरती. हो चला, पहिला शिवमंदिर करू, त्याच्यानंतर गड बघू, तटबंदी नंतर बघूया. पहिला महादेवाचं दर्शन घेऊ. आता महादेवाचं दर्शन घ्यायला गेल्यानंतर बुवा तुम्हाला मी सांगतो, ज्यावेळेस आम्ही सर्व आलो मुलं, त्यावेळेस आम्ही कुठे बसलो होतो बघा. मला झाडं दाखवेल मी, फक्त म्हणजे उतार ठिकाणी झाडं आहेत त्याच्यावर आम्ही तिथं बसलो होतो. त्यावेळेला आम्हाला भीती काय वाटायची नाही. पोरं अशी असतात, ते वय असतात ना एक, त्यावेळी काय भीती काहीच नसते. आता तुम्हाला इथे वाट पण नाही व्यवस्थित बघा. समोर आपल्याला दिसतंय गवत, इथे वाट पण नाही आहे. इथे जर तुम्ही ते समजणार पण नाही आहे, त्यामुळे व्यवस्थित. नाही तर काय, खड्डा जर मोठा असेल, वरून जर गवत असेल, आपण जोरात पाय टाकलं तर तुमचा पाय आपला चमकणार, तिथे मुरगळणार. आणि मग इथून जाताना, इथून पुन्हा आपल्याला रेल्वे पटरी किंवा रोडपर्यंत जाताना भरपूर त्रास होईल. त्यामुळे व्यवस्थित रस्ता बघून चालावं लागतं. इथे ही वनईची झाडं भरपूर आहे तिकडे. वाऱ्याचा आवाज बघा. हो कसला झाड आहे हो? हा आसन का? मोठी जिगर आसन होती ना, आमच्या शेतावर पण होती. आसनं खायचो आम्ही बुवा. 5वी ते 7वी जायचो ना शाळेमध्ये, भाकरीच्या पाड्याला जायचो शाळेमध्ये. रस्त्यामध्ये जायचो आम्ही आसनाच्या झाडावरती, आणि गुरुजी मारायचे त्यावेळेत. सरळ रस्त्यात यायचं, सरळ जायचं. हे बघा पाण्याचे टाक. हा काय त्याच्यामध्ये हे पाण्याचे टाक आहेत बघा. छत्रपतींच्या काळामध्ये प्रत्येक गडावरती पाण्याची सोय केलेली असायची पिण्यासाठी. पुन्हा जे आपले काही प्राणी असतील, घोडे, पुन्हा जेवणासाठी वगैरे, सगळ्यांना पिण्यासाठी, माणसांना आणि जनावरांना पिण्यासाठी हे पाण्याचे टाक आहेत. इथे 4 आहेत. आता हे कनेक्ट आहेत, ह्या 2 टाक्या आहेत, ह्या खालून कनेक्ट आहेत, इथे बघतो आपण. आणि ह्या 2 आहेत, इथे पण आहे. हा कचरा हे तेच आहे ना, आपली कसे लोक येतात. आता इथे फुलं, काही फळं पण टाकलेली आहेत. अशा उतारावरती आहेत त्या बनवलेल्या. हा शंभू महादेवाचं मंदिर आहे. एक वरती झेंडा बघा कसं मस्तपैकी. नंदी महाराज आहेत समोर. चला बुवा दर्शन घेऊ आपण.
आपण महादेवाची पिंडी बघतोय, खूप जुनी आहे, खूपच जुनी आहे. ज्यावेळी गड बनवला असेल ना त्यावेळीची असेल ना बुवा. ओम नमः शिवाय. सांगा बुवा काय म्हणता. हा पण इथं एक पाण्याचा कुंड आहे आतमध्ये बुवा, खोल आहे ना. अरे बापरे, हे बघा, हे बघा आपल्याला शिल्प दिसतंय. बघू तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी, दिसलं तर. हे बघा, हे बघा, पाण्याच्या टाक्या ज्या वेळेला कोरल्या ना तिथे आपल्याला चिनीचे घाव पण दिसतात ते दगडामध्ये फोडलेले, आणि शिल्प आहे बघा तिथे. बुवा खोल असेल ना टाकी. आणि आतमध्ये बघा इकडे आहे ना, हा जो भाग आपल्याला दिसतोय बाहेर, पण आतमध्ये पण ती भरपूर आहे पाण्याची टाकी. पाण्याची टाकी आपल्याला बाहेरून एवढीच दिसते, पण आतमध्ये तिकडे भरपूर आहे ती. बुवाने एक वेळ काय केलं तर एका पुठ्ठ्यावरती मेणबत्ती पेटवली होती ना, आतमध्ये सोडली होती, खूप आतपर्यंत गेली होती. म्हणजे आतमध्ये किती मोठी ती उतरल्याशिवाय नाही कळणार ना बुवा. आणि इथे आपल्याला शिल्प मी पहिल्यांदा एवढ्या वेळेला आलोय मी, पण हे शिल्प मी बघितले नव्हते. त्यावेळेस पाणी जास्त असेल बहुतेक. हे बघा कसं, त्याचा अभ्यास केल्यानंतर समजेल किती जुने आहेत. पण त्याच्यासाठी पुरातत्व खात्याचे लोक पाहिजेत, ते सांगतात ते. आणि आतमध्ये खूप खोल आहे हो बुवा. गड किल्ल्यांच्यावरती गेल्यानंतर हेच बघायला मिळतं ना, खूप चांगलं वाटतं. आता तटबंदीकडे जाऊ ना आपण. कसं बघा तुम्ही बोलाल तसं करू. हां, बुवा आपल्या ग्रुपला घेऊन यायचं का कधीतरी इकडे, आणि सर्व साफ करू. ही टाकी साफ करू, ते मोठी काठी घेऊन येऊ, तिला जाळी बांधून कचरा सर्व काढू. हां, आपल्या ग्रुपला घेऊन येऊ. तर काय झालं, चला बुवा. आम्ही काय केलं तर मी बॅग ठेवली होती इथे बाहेर, आणि आतमध्ये तिकडे दर्शन घेतो महादेवाचं. बोलतात तर बॅग अशी ठेवायची ना, माकडे येतात, मला पण माहिती आहे. बोलतात तू बॅग बनवली तर मी बोलू पडू दे ना, दिलं तर आपल्या भाकरी खातील ते. गाडी चावी पण होती त्यामध्ये. पण मी बुवानं बोललो मग तुमची पण पिशवी आहे ती. तर बुवा बोलतात की माझ्या पिशवीमध्ये कोयता आहे, ते कोयता घेऊन काय करणार आहेत माकडं, काही रानामध्ये फाटी तोडणार आहेत का. फाटीने तोडणार, त्यांची भांडणं झाल्यानंतर ते वार करतील एकमेकावरती. आणि हत्यार बुवांचं असल्यानं मुले बुवांच्यावरती कंप्लेंट होईल. असे विनोद निर्मिती होत असते. जरा आता अजून ग्रुप असला तर मजा येते ना बुवा, जॉनी वगैरे असल्यानंतर. हां, नाही तर आता आपण इथे साफसफाई करायला येऊ एक दिवस लवकरच, त्यावेळेत घेऊन येऊ. हो, जेवण पण बनवू इथेच, आणि हे पाण्याचे टाके ते साफ करू. थोडी दुर्ग स्वच्छता मोहीम आपण राबवूया एक दिवस. कसली फुलं आहेत बुवा ही? दुर्गादेवीच्या पूजेला वापरतात ती फुलं. बघा वारा बघा कसा आहे. हे बघा, समोर आश्रम आहे. चला बघू उंचावरती चढायचं. अरे बापरे, 5 फूट हाईट आहे एवढी स्टेप. श्री गुरु दत्तात्रय राम, श्री स्वामी समर्थ मठ बिकडकर. मागे आपल्या मठ आहे, महाराज नाहीत आता. आणि गाय होती मागच्या वेळेत आम्ही आलो होतो ना, त्यावेळी तर गाय होती, 2 होत्या. बुवा बोलतात की पडली, ते कड्यावरून पडली आणि वाढली ना बुवा. कधी आता मी 2 वर्ष आलो नाही बुवा, त्यामुळे मला काय माहिती. हो ना.
दिसतो तो म्हसोबाचा डोंगर आहे खाली. हा इकडे बुरुज आहे आणि आपण इथून आलोय असं. इथून आलोय आपण. वनईचीच झाडं भरपूर आहे तिकडे लावलेली आहेत ती. मध्ये दरी आहे म्हसोबाच्या डोंगराच्या मध्ये. म्हसोबा मंदिराच्या वरून विमान चाललंय बघा. डॅम बघा मस्तपैकी दिसतो एकदम वरून. खूप मोठा डॅम आहे. इकडे जाऊ आपण. चला. हा भाऊजी बोला. तर आपल्या डाव्या साईडला आहे गोवांच्या तो डाव्या साईडचा लेफ्ट साईडचा तो आहे गुफेकडे जायला. पलीकडे गुफा आहेत ना त्या साईडला जायला तो रस्ता आहे. हां हां दाखवतो तुम्हाला मी. हा बघा हा जो रस्ता आहे इथून ह्या साईडला जो जातोय हा वरती मंदिराजवळ आणि हा डाव्या साईडला आपण चाललोय. इथे भरपूर लोक काय होतात कन्फ्यूज होतात माहिती नसते ना त्यामुळे. हा इथून असा जातो खाली जातो इकडे जंगलाच्या इकडे जातो या साईडला आणि हा राईट साईडचा आहे हा इकडे वरती मंदिरावरती जातो. आपण आता मंदिरावरच जाऊ. आपण आता चालू मंदिराकडे. चला. आलो मंदिराजवळ आपण. एक मिनिट हा का आपल्याला बुवा काहीतरी माहिती सांगते थांबा. सांगा बुवा. हो माळुगा बापदेव पनवेली बघा कामोठा आणि हा समुद्र दिसतो ना हा चांदेरी आहे. चांदेरी हा. त्याच्या पलीकडचं मलनगड. मलनगड त्याच्या पुढचा ही पहिली चांदेरी आणि समोर दिसतो नाकिंदा आहे. नाकिंदा हा. हा इथं तर बुवाने आपल्याला 3 डोंगराची माहिती सांगितली. ती कलावंती आपण मगाशीच बोललो. हा ती कलावंती तिकडे प्रबलगड आणि हा समुद्र माथेरान. हा माथेरानचा डोंगर. तर बुवाने आपल्याला छान माहिती सांगितलेली आहे. चला बुवा दर्शन घेऊ. अजून पण महत्त्वाच्या माहिती आहेत. जे 2005-06 मध्ये महापूर झालता त्यावेळी तिथला काही भाग खचून गेला या साईडचा डोंगराचा आणि त्यावेळी तो आणि काही त्याला आपण खजिना म्हणू शकतो तो वाहून गेला आणि पलीकडच्या काही लोकांना मासे मारण्यासाठी आले होते त्याला सापडला होता. त्याच्यात नंतर त्यांची भांडणं झाली आणि तो पोलीस स्टेशनला जमा झाला. तर ते बुवानी बघितली होती पितळेची तोफ वगैरे होती त्याबद्दल आपण ते बघू त्या जागेवरती माहिती घेऊन गेल्यानंतर. आता आपण दर्शन घेऊया. हा बघा याच्यापासून सावध राहावं लागतं आपल्याला खूप. बघा कसं चाललंय हायटीत. त्यांच्या एरियात आलो ना आपण.
आपल्याला डोंगरना दऱ्या दिसतात बघा. इथून आपण असं उतरलो ना गुफेकडे जात असता आपण जाणार आहोत. सकाळ सकाळ आला ना, मस्त शांत वातावरण आहे, वारा पण गार आहे आणि मस्तपैकी आपल्याला इकडे बघायला मिळतं. दृश्य चांगलं बघायला मिळतं मला. चला आता बुवा आपल्याला वाट दाखवतात. गुफेकडे जायचा रस्ता आहे तो इथला. इथून उतरायचंय. चला जाऊ. आहे ना, हे बघा पाय खाली बघून उतरावं लागतंय. ते जर कधी गुतला पाय खाली जर गेलो तर डायरेक्ट खाली पाण्याचा कुंड आहे. बघ बुवा बोलतायत, मी बघतो जरा उतरल्यानंतर. मला उतरू दे. बुवा भाकरी कधी खायच्या गुफेमध्ये? हे बघा पाण्याचा कुंड आहे इथे. छत्रपतींच्या काळामध्ये ना सगळीकडे प्रत्येक गडावरती पाण्याची व्यवस्था केलेली होती पिण्याच्या पाण्याची. बुवा टाक मोठे आहेत रे, पण पाण्याचे टाक म्हणजे टाकी, पाण्याची टाकी मोठ्या टाक्या आहेत. ते तार कंपाऊंड कधी गेले इथे घातलं 6-7 वर्षापूर्वी इथे तारेचं पंप पण केलंय असं बुवा सांगतात आपल्याला. हो चालेल चालेल. सारे बुवा बोलतात 2 रश्श्या घेऊन येऊ आणि पुढच्या वेळेत येऊ. त्या वेळेत विरले सर आणि मनोज यांच्यासाठी 2 रश्श्या आणायचे ते, आणि मग त्यांना रस्सी टाकायची आणि मग त्याच्या आधाराने ते चढतील दोघे पण. म्हणजे एवढे व्यवस्था आपण त्यांच्यासाठी करणार आहोत आणि आपली ती स्वच्छता मोहीम आपल्याला राबवायची. चाल बुवा घसरलो रे इथे. हां आता बंदच करतो. ते व्हिडिओ करण्याच्या याच्यामध्ये पाडायचो खाली. रस्ता दाखवत होतो मी, इथून रस्ता आहे. चला आता गुफेजवळ गेल्यानंतरच बघू आपण. हो दाखवतो. अरे बाबा. आपण इथून उतरलो असं गडाच्या तिथून, म्हणजे वरती मंदिर आहे तिथून माकड आले बघा. ते गोवावरती माकड आले. आणि इथे पायवाट आहे ना, इथे बघा कोणीतरी दगडाचा ॲरो करून ठेवलाय. म्हणजे हा रस्ता जो जातोय इथून, हा जातो इकडे इथे मंदिर आहे वरती तिकडे, आणि इकडे ह्या साईडला जो जातोय हा खालच्या बाजूला निघतोय, मंदिराच्या खालच्या बाजूला. या असे आपल्याला जे ट्रेकर्स असतात ना, अशा खुणा करून ठेवतात, कारण की पुढची जी लोक आहेत त्यांना समजेल कुठे जायचंय ते. आता हा गुफेकडे चाललो आपण.
हा हे बघा, आता इथे जो बांधकाम आपल्याला हे दिसतो, इथे म्हणजे काही घरं असतील महाराजांच्या काळामध्ये किंवा काय असेल, आता गवतामुळे व्यवस्थित दिसत नाही. हे बघा, हे जे आहे ना, हे याच्यामध्ये असे खांब असायचे घराचे, याच्यामध्ये गोल, याच्यामध्ये फसवायचं मध्ये आणि चौकोनी असं. म्हणजे इथे पूर्वी घरं होती ते छत्रपतींच्या महाराजांच्या काळामध्ये. प्रत्येक गडावरती आता बघा इथे हे आपले थोडंसं आता भिंती दिसतात, म्हणजे दगडाच्या भिंती आहेत, पडून गेलेल्या आहेत. नंतर परकीय आक्रमणं झाली, त्यांनी मग जाळून वगैरे टाकली, ठेवले नाहीत. ते लाकडाचं होतं, ते जळून गेलं. दगडाचं बांधकाम जे होतं ते राहिलं आणि ते पण नंतर ढासळून गेलेलं आहे. हे बघा, दगडी इथे पायऱ्या ते दिसतात आपल्याला दगडाच्या. तर गवत आहे ना इथे खूप, त्यामुळे व्यवस्थित काही कळत नाही आहे. पण हे गडाच्या खालच्या बाजूला थोडा सपाट भाग आहे, तिथे आपल्याला अवशेष दगडाचे सापडत आहेत. म्हणजे इथे घरं होती काय बुवा. आणि हा गडाचा जो आपला पेप किल्ला आहे, त्याचा हा पश्चिमेकडचा भाग आहे किल्ल्याचा. इकडे गुफा आहेत, किती बुवा 7 का 8 आहेत ना. इथे पण घरं होती, इथे पण काय आपल्याला बांधकाम गवतामध्ये दिसत नाही, थोडं थोडं दिसतं इकडे. सगळीकडे पूर्वी गडावरती लोक राहायची, त्यांची घरं असतील इथे. आणि आता पण खाली जातोय, तुम्हाला मी दाखवतो जरा. हे बघा इथे बघू, दाखव. हे बघा 2005-06 मध्ये जो महापूर झाला ना, त्यावेळी इथून भूस्खलन झालं होतं. आणि इथून आहे ना एक पितळेची तोफ, म्हणजे ती अशी दिसत नव्हती, ती कुठे आतमध्ये गाडलेली होती, ती इथून अशी पडून इकडे या साईडला वाहून गेली पनवेल भागामध्ये. आणि काही मासे मारायला जे आपले बांधव आले होते त्यांना भेटली, त्यांच्यात भांडणं वगैरे झाली, पोलीस कंप्लेंट झाले, तर डोके फुटली, पोलिसांनी येऊन घेऊन गेले. तर जो खजिना वगैरे पण जो आहे तो पण असाच आतमध्ये कुठेतरी ठेवलेला असतो. आता इथं गुफा आहेत, गुफा त्या तिकडे दिसतात आपल्याला. बुवा किती गुफा आहेत त्या? गुफा 2 आहे. नाही, भुयार जास्त आहेत ना, ते 6 भुयार आहेत. तर त्यांच्यामध्ये कसं आता पाणी साचलेलं आहे. पूर्वी कसं ते साफ असतील, तर त्यावेळी त्याच्यामध्ये दारू गोळा, शस्त्र आणि धान्य वगैरे ठेवत असतील. आता तिथे कसं त्याच्यामध्ये चिखल झालं आहे आणि पाणी पण साचलेलं आहे. जवळून बघू आपण, तिथं उतरून जायचं आपल्याला अजून. पूर्वी गडावरती कुठल्या पण गुफेंच्या मध्येच साचवलेलं असायचं धान्य आणि हे जो दारुगोळा वगैरे काही शस्त्र असतील ते. इथे केली रान केली भरपूर आहेत ना बुवा, खूप केली. ती भेटली असती खायला. कधी येतात कधी बुवा? पिकतील पण फळं आलेली दिसत नाही, तर पिकतील कशी काय? वाहनर खातात, आपण बाजारातली खातो, मग ते रानातली खातात. जंगल म्हणजे आता या डोंगराला काही झाडं राहिलेलीच नाही, गवतच आहे नुसतं. खरं म्हणजे इकडे वृक्ष लागवड आणि संवर्धन करायला पाहिजे ना ग बुवा. ही थोडीशी खाली इकडे आहेत तीच. आता गाड्यांच्या वरती जे येतात ना, जे लोक गड फिरायला येतात किंवा जे ट्रेकर्स आहेत, त्यांनी एक लक्षात ठेवायला पाहिजे की जो आपण प्लास्टिकचा कचरा आणतोय ना, तो घेऊन जायला पाहिजे. हे बघा, हा काय होतोय याच्यामध्ये हे नाही होत. चला बुवा, हा काय मातीमध्ये मिक्स होऊन जात नाही, त्याच्यामुळे प्रदूषण बघा किती होते, दिसायला पण खराब दिसतं. आणि असं टाकायला नाही पाहिजे. आपले जर असेल काही कचरा, पाण्याची बाटली असेल, प्लास्टिकची, अशा जेवणाच्या प्लेटी वगैरे ज्या असतील, त्या आपल्या घेऊन जायला पाहिजेत. हां, बॅगीत भरायला पाहिजेत, आपल्या घेऊन जायला पाहिजे. त्याच्यामुळे काय पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. ते मारुतीचं मंदिर आहे इथे, तिथे जाऊ. इथे पाण्याचा टाक आहे, तिथे जाऊ. हे बघा पायऱ्या कशा केलेल्या आहेत इथे पण उतरायला. हे बघा पाण्याच्या बाटल्या कशा टाकलेल्या आहेत. प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे. एवढे शिकलेले लोक आहेत आता, त्यांना कळत नाही, कचरा करतात गाड्यांच्या वरती येऊन. आपल्या घरामध्ये आपण कचरा करतो का बुवा? हा बघा कुठे उतरतोय बघा आपण, किती उभा डोंगर आहे. तसंच हे आपण जतन करायला पाहिजे व्यवस्थित. नाही स्वच्छता नाही करता येत तर कचरा तरी नाही करायला पाहिजे ना. काय लोक आहेत. हे बघा खाली इथून कसा काढा आहे बघा. तो तिथे मारुती राया आहे, भीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती, सोनारी अंजनी सुता. बोला ना. हे बघा मागे, माझ्या मागे बघा इथे असं उतार आहे, इथून सटकला डायरेक्ट खाली.
आलोच थांबा. मारुती रायाचं दर्शन घेऊ पहिलं, त्याच्यानंतर झाड वनही भरपूर वाढले हो. इथून एक रस्ता जातो, असं इथून वरती चढून जातो. आणि आता म्हणून आम्ही उतरलो आपण तिथून पण आहे वरती जाण्यासाठी. व इथे काय कातल शिल्प आहेत का? वरती पाण्याची टाकी आहे, ती बघू. मारुती राया कुठे? बजरंग बली की जय. दर्शन केलं का? आपल्याला औदुंबराचं झाड दिसतं इथे. हा आहे औदुंबराचं झाड. आणि औदुंबराच्या झाडाखाली दत्तांना प्रिय आहे. दत्तांचं वास्तव्य औदुंबराच्या झाडाखाली असतंय. आणि इथे आपण बाजूला बघू शकतो. बुवा इकडे दाखवा. मारुती रायाचं एक मूर्ती आहे ना, पुराण काळातली ती. हा जुनी आहे मारुती रायाची मूर्ती. आपण दर्शन घेऊ. बजरंग बली की जय. जय श्रीराम. तर ही आपल्याला भिंत इथे दिसते काढायला व्यवस्थित बांधलेली. त्यासाठी मोठ्या मोठ्या दगडी आहेत. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, असंच कॅमेरा राहू दे चालू द्या. हे बघा, आहे आपले मारुती राया. आणि इथं मुंग्या बघा, हे बघा कशा आहेत. या बाजूने आल्यात त्या आणि इकडे चाललेत. बुलेट एंट, यांना बुलेट एंट म्हणतात. खतरनाक चावतात ते, त्यामुळे यांना बुलेट एंट नाव असतो. आणि हा आपण जो भाग बघू शकतो एकदम असा सपाट, म्हणजे त्याला एकदम हे जर लावला आपण ओलंबा, एकदम सरळ असं बांधकाम आहे. पहिलं इंजिनिअरिंग खूप छान आहे. आणि हा तो पण बघतो. हा आपला आहे औदुंबर, श्री दत्तात्रयांचे प्रिय झाड आहे ते. त्यांचं वास्तव्य तिथे असते. तर आता आपण उतरतो शिडीवरून. वरती आपल्या आले पूर्वज. ही शिडी म्हणजे बघ, हे बघा ही शिडी वाहून गेली होती. मला सांगतो, ही शिडी आहे ना, आपण मागे बघतो, ही शिडी कोणीतरी सोडून दिली, ती वाहून गेली ती खालती. ती आपले रामबुवा आणि अजून 2 जणांनी तिला भरपूर प्रयत्न करून आणून तिथे पुन्हा अशी 3 पार्टमध्ये ती खोलून त्यांना पुन्हा फिटिंग केली. ही बघ आपल्या भिंत दिसते इथे समोर. काम बघा किती एकदम म्हणजे फिनिशिंग मध्ये. दगड आहे तेवढी मोठी तरी कसं बांधकाम उभी गाडांच्या वरती खूप छान काम केलेलं आहे त्या मावल्यांनी. आता ही जी शिडी कुठे गेली तिथे दाखवतो तुम्हाला. हे बघा इकडे खाली गेली होती. इकडे 3 पार्टमध्ये तिला नट बोल्ट आहेत. मग आणून त्यांनी पुन्हा फिटिंग केली. खूप चांगलं काम केलं बुवांनी. नाहीतर इथे चढायला आपल्याला रस्सी अशीच लावावी लागली असते. थंडीमध्ये ओठ बुवा फाटले हो, गार वारा आहे ना, विसरून आलो मी काय व्हॅसलिन वगैरे काय आणायचं. वरून चला वरती आहेत ना गुफा. हे इथून खाली आहे का? 5-6 आहेत ना. तिथे आलो होतो ना मागच्या वेळेस मी. मग चला आता बुवा सांगतील तिकडून जाऊ. अरे पूर्वज आहेत ना ते, मागे मागे येतात ना, त्याचा बंदूक आणायला पाहिजे टिकल्यावाली ती. हा घाबरले का मागे लागतात ते. तुम्हाला आता काहीतरी दाखवतो. आता हे 2-3 गाव आहेत ना, रस्ता आहे ही सावली पडले ते का, तसा रस्ता ते तसे इकडे येतात, गडावरती येतात. इथून असे इकडे वरची या बाजूला, या लेफ्ट साईडची हे इकडून येतात. आता आपण जाऊ इकडे जिकडे गुफा आहेत. ते छत्रपती आहेत ना ते. इथे आपल्याला मूर्ती दिसते छत्रपतींची. जाऊ तिकडे. आता जे मेन बघायचं होतं ना मला, हे बघा इथे दिसते. हे आतमध्ये बघा आपल्याला, पाणी आहे, ते पाण्याने भरलंय ते
बुवा इथून आहे का यायला? मला हात द्या बघू. त्या बाजूने येऊ का? त्या बाजूने येतो. जास्त काहीतरी नको करायला. इथून जाऊ. तर हे बघा याच्यामध्ये आहेत ना, आम्ही काय केलं तर त्यावेळेस आलो ना असं झोपून आहे ना आतमध्ये गेलो होतो. आतमध्ये ते भुयार हे बघा, तो दुसरा पुढचा का? आतमध्ये किती खोले बुवा आहे? आतमध्ये म्हणजे किती आहे? आणि आतमध्ये काय असेल ते आपण सांगू शकत नाही. रूम आहे ना, ती म्हणजे रूम आहे त्यामध्येच आम्ही गेलतो. तर मंडळी आपण बघतोय हा इथे जो आपला असं जर बघितला तर आपल्याला दिसेल फक्त पाण्याचा टाकी आहे छोटीशी किंवा हौद आहे. बुवा मासे पण आहेत आतमध्ये. पण आतमध्ये जर आपण बघितलं ना तर ही आतमध्ये 50-60 फूट आहे. तर आतमध्ये असं झोपून जावं लागतंय ना. आतमध्ये गेल्यानंतर आहेत ना खोल्या आहेत. आतमध्ये मग ते धान्य ठेवत असतील, अजून शस्त्र, दारू गोळा किंवा परकीय आक्रमण झाल्यानंतर आतमध्ये लपण्यासाठी वगैरे किंवा इथे लपून राहायचं आणि शत्रू आल्यानंतर इथून पटकन निघून त्यांच्यावरती अटॅक करायचं. असं आहे बघा. पूर्वी म्हणजे काय हे शब्द नाहीत, काय डोकेलिटी होती. एवढं आतमध्ये कोरून ठेवलेत की समजणारच नाही कोणाला की इथे काय मावळे लपले असतील किंवा इथे काहीतरी आपला दारू गोळा किंवा धान्य इथे साठवलं असेल. एकदम गुपित ठिकाण आहे ती, नाही बुवा? अशी ही एक झाली, एक गुफा झाली. जसं तर जरा झोपून आतमध्ये जावं लागतं. तिचं जेमतेम फूटभर फक्त हे असेल ना बुवा हाईट. इथे पण आहे ना कुठे तरी पुढे येते बघू चला. इथे दुसरी आपल्याला गुफा सापडते. हे बघा याच्यामधलं पाणी आहे ना, हे थोडंसं काय झालंय आटलंय. सेम आहे ते आणि आवाज होईल ना इथे, इको होईल. आतमध्ये येते काय जेमतेम फूटभर किंवा अजून 1-2 इंच जास्त होईल एवढी हाईट आहे. झोपून जायचं आतमध्ये सगळं आहे का? ही बघा माती भरली बघा, मातीने भरले म्हणजे 2 फूटभर अशी हाईट असेल. उभा नाही, झोपूनच जाईल ना माणूस. झोपून जाईल म्हणजे 2 फूट होईल. आता काय झालंय मातीमध्ये माती चिखल याच्यामध्ये अर्धी भरले हा ना, 1 फूट फक्त वरती दिसते. चला पुढे जाऊ. पुढच्या 2 गुफा बघितल्या आपण, पुढच्या बघू. हा गेलो होतो ना झोपून आतमध्ये, आम्ही गेलो होतो त्यावेळेस. आतमध्ये रूम आहे ना, हे बघा हे आतमध्ये आहे. हे झोपून जायचं, बसून जायचं. बोज आला भेटेल आपल्याला. काय असतात? पाखरं आहेत का? इथे तर येईलच. ते हे वटवागलं हो का? ते पाखरं असतात का आतमध्ये? हे बघा आतमध्ये खूप किती फूट असेल भाऊ आतमध्ये? किती तरी पण हो ना. आणि इथे पाखरं आहेत. आतमध्ये आता नको, चला जरा गडबड आहे तुमची पण, जरा काम आहेत. हा कपडे खराब होतील ना. हो ना, मग पुढच्या वेळेस आपली ते आपण स्वच्छता मोहीमला येऊ ना, त्यावेळी सगळ्यांना घेऊन येऊन आतमध्ये जाऊ. कारण की आता कशी थोडी गडबड आहे, तुम्हाला पण जायचं आहे. पुढच्या वेळेत आपण सर्व साफसफाई करायला येऊ, त्या वेळेत काय करू कपडे पण दुसरे घेऊन येऊ. कारण की आतमध्ये आपल्याला असं झोपून आणि बसून जावं लागेल काही ठिकाणी, कपडे खराबच होतील. चला आता इकडे छत्रपतींचा पूर्ण कृती पुतळा आहे, तिकडे जाऊ. वस्ती करायची असेल वस्तीला येतात काही लोक त्यावेळेत मागे कचरा पण करून जातात ना. हे असं नाही करायला पाहिजे. इथे तुम्ही का नाही आता स्टॉल लावत? हे बघा आता इथे ना, इथे कोणी जेवण वगैरे बनवलं होतं राहायला, इथे प्लास्टिकचे मसाल्याचे पाकिटं वगैरे टाकून दिले. तर कचरा आपला कचरा तुम्ही घेऊन जायला पाहिजे सोबत. कचरा ठेवायला पाहिजे. ते छत्रपतींचा पुतळा आहे, आतमध्ये मूर्ती पण आहे ना. चला आपण दर्शन घेऊ.
छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी. जय शिवाजी.